नमस्कार विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 8चा इंडायसिस अँड क्यूब रूट हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपलं एक लेक्चर झालेलं आहे आणि ते जर बघितलं नसेल तर ते बघा। त्याच्यानंतर हे सेकंड लेक्चर आहे आपलं, हे तुम्ही पाहून घ्या। तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत पहा। तर ह्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे आपल्याला मीनिंग ऑफ नंबर्स व्हेन द इंडेक्स इज रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n। आता सगळ्यांना माहिती आहे रॅशनल नंबर काय आहे। रॅशनल नंबर तुम्हाला सगळ्यांना माहित पाहिजे। जर रॅशनल नंबर वगैरे तुम्हाला माहित नसतील, रॅशनल नंबर काय आहेत, प्राइम नंबर काय आहेत, आहे का नाही, इवन ऑड कंपोजिट हे सगळे नंबर आपण घेतलेले आहेत। तर ते बेसिक्स ऑफ मॅथ्सचं एक लेक्चर घेतलेलं आहे आपण, फर्स्ट लेक्चर। त्याच्यामध्ये नंबर सिस्टम पूर्ण घेतलेलं आहे, ते लेक्चर बघून घ्या तुम्ही। तर रॅशनल नंबर इथं शॉर्टमध्ये सांगतो मी, आहे का नाही। रॅशनल नंबर म्हणजे काय, ज्या नंबरला आपण काय करू शकतो, p/q फॉर्ममध्ये लिहू शकतो। ज्या नंबरला आपण p/q फॉर्ममध्ये लिहू शकतो आणि पण तुमचा q काय नसला पाहिजे, 0 नसला पाहिजे, ठीक आहे। म्हणजे ज्या नंबरला तुम्ही p/q फॉर्ममध्ये लिहू शकता पण q तुमचा 0 नसला पाहिजे, हे तुमचे रॅशनल नंबरची व्याख्या आहे। जसं की 1/3 तुमचा रॅशनल नंबर आहे, 1/4 तुमचा रॅशनल नंबर आहे, त्याच्यानंतर 1/0 तुमचा रॅशनल नंबर नाही का, कारण इथं तुमचा डिनॉमिनेटर 0 आलेला आहे, त्यामुळे रॅशनल नंबर नाही। मग मला सांगा, हा 0/1 जर लिहिलं तर हा रॅशनल नंबर आहे का? यस, हा रॅशनल नंबर आहे, कारण तुमचा हा q 0 नाही आहे, p असला तरी 0 काही हरकत नाही आहे। तर हे रॅशनल नंबर आहेत। ह्याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं पहा। तुमचा आता हे नंबर आपण बघितला तर समजा एखादा स्क्वेअर काढत होतो आपण, ठीक आहे। समजा स्क्वेअर काढत होतो, हा 2चा स्क्वेअर 2 आहे का नाही, 3चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर, हे आपण असे बघितलं होतं, ठीक आहे। हे वगैरे लॉज वगैरे बघितले होते। पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, पहा लक्ष द्या, हा 3 काय होता तुमचा, हा 3 होता बेस, ठीक आहे। हा 2 काय होता, वरला होता इंडेक्स। म्हणजे इंडेक्स आणि बेस तर तुम्हाला माहीत आहे। हा जो आपण आता हा बेस तर तुमचा सेम राहील, पण इंडेक्स आपण जे बघितले होते, हे जे तुमचे इंडेक्स आपण मी लिहिलं होतं m आणि n असं लिहिलं होतं। m आणि n काय घेतले होते, m आणि n आर इंटीजर्स, आपण इंटीजर्स घेतले होते, इंटीजर्स, आहे का नाही, सगळे इंटीजर्स घेतले होते। मग आपण जे लॉज बघितलेत ना, 7 लॉज 8 लॉज बघितलेत आपण इंडायसेसचे, ते सगळे आपण काय घेऊन बघितले होते, इंटीजर्स घेऊन बघितले होते। आपण काय घेतले होते, इंटीजर्स घेऊन बघितले होते, m आणि n। आता हे जे इंडेक्स आहेत, इंडेक्स आपण इंटीजर्सच घेतले होते। आता हे इंडेक्स जर तुमचे रॅशनल नंबर आले तर, रॅशनल नंबर आले तर याचा अर्थ काय, रॅशनल नंबर जर आले तुमचे तर याचा अर्थ काय होतो, ठीक आहे। म्हणजे इंडेक्स जर तुमचा एखाद्या बेसचा इंडेक्स जर रॅशनल नंबर आला तर याचा अर्थ काय होतो हे आपण बघणार आहोत, ठीक आहे। मीनिंग ऑफ द नंबर्स व्हेन द इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n। म्हणजे तुमचे रॅशनल नंबर असतील, म्हणजे तुमचे रॅशनल नंबर काय म्हणजे काही असू शकतात तुमचे, असं काही फिक्स नाहीत रॅशनल नंबर, जसे की 1/2 1/3 1/4 डॅश डॅश, असे भरपूर सारे रॅशनल नंबर आहेत, काही लिहू शकतो आपण, ठीक आहे। तर हे तुम्हाला रॅशनल नंबर कळलेले आहेत। पहा जसे की पहा, आता सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला, पहा आता रूट वगैरे आपण कसं लिहितो काय नाही, पहा आता लक्ष द्या थोडंसं। तर आपण एखाद्या याचा स्क्वेअर कसा लिहितो पहा, एखाद्याचा जर स्क्वेअर लिहायचा आहे, समजा मला लिहायचा आहे स्क्वेअर, म्हणजे 9चा स्क्वेअर लिहायचा आहे, मला 9चा स्क्वेअर लिहायचा आहे, तर आपण काय लिहितो, 9चा स्क्वेअर म्हणजे 9चा इंडेक्स 2, 9चा इंडेक्स किती आहे, 2 आहे। हा तुमचा 9 बेस आहे, बरोबर आहे, हा बेस आहे आणि 2 काय आहे तुमचा इंडेक्स आहे, हे सगळ्यांना माहीत आहे। आणि याला आपण कसं वाचतो, 9चा स्क्वेअर, त्याच्यानंतर हा झाला तुमचा 9चा क्यूब, त्याच्यानंतर हा 9चा झाला 4th पॉवर, हा 9चा झाला 5th पॉवर, त्याच्यानंतर 9चा 6th पॉवर, हे सगळं माहीत आहे तुम्हाला। पण याच जागी जर मी लिहिलं तर 9चा असा 1/2 म्हणजे स्क्वेअर आहे, तर 9चा 1/2 म्हणजे आपल्याला एखादा रूट वगैरे लिहायचं आहे, म्हणजे हा तुमचे काय, हे सगळे इंटीजर्स आहेत, हा 3 इंटीजर्स आहे, 4 आहे, 5 इंटीजर्स आहे, 2 इंटीजर्स आहे। पण ह्या इंटीजर्सच्या जागी जर तुम्हाला रॅशनल नंबर घेतला, फॉर एक्झाम्पल आता हा 9 आहे, 9च्या डोक्यावर मी इंटीजर्स हा 1/2 घेतला, 9च्या डोक्यावर मी काय लिहू शकतो, 9चा इंडेक्स मी काय लिहू शकतो, 1/3 लिहू शकतो, हा इंडेक्स मी काही घेऊ शकतो, ठीक आहे। म्हणजे 9चा इंडेक्स 1/2 घेतला, 9चा इंडेक्स 1/3 घेतला, किंवा 9चा इंडेक्स 1/4 लिहिला, तर ह्याला आपण रिप्रेझेंट कसं करायचं, काय नाही, ह्याला अशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो किंवा वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंट करू शकतो का, काही मेथड आहे का आपल्याला लिहिण्याची। तर पहा आपल्याकडे काही वेगवेगळ्या मेथड आहेत। फॉर एक्झाम्पल जसं की पहा, आता मी तर तुम्हाला सांगतो, म्हणजे एखादा आता पहा, तुम्हाला स्क्वेअर रूट माहीत आहे सगळ्यांना, स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट माहीत असेल सगळ्यांना, माहीत आहे स्क्वेअर रूट, ठीक आहे। स्क्वेअर रूट सगळ्यांना माहीत आहे, स्क्वेअर रूट माहीत आहे आणि क्यूब रूट पण माहीत आहे सगळ्यांना। बाकी
आपण जास्त करून स्क्वेअर रूट बघतो आणि क्यूब रूट बघतो, बाकीचे पण रूट असतात ते आपण बघत नाही. ठीक आहे, तुमच्या लेवलला स्क्वेअर रूट आणि जास्तीत जास्त क्यूब रूटपर्यंत पाहायचं आपण. पहा, जसं की स्क्वेअर रूट लिहितो याचा अर्थ काय होतो, स्क्वेअर रूटचं तुम्हाला साईन माहीत आहे सगळ्यांना, स्क्वेअर रूटचं साईन माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे. हे काय आहे तुमचं, हे रूटचं साईन स्क्वेअर रूटचं. ठीक आहे, ह्याला आपण काय म्हणतो, ह्याचं साईन आहे, ह्याला मी वेगळ्या पेननं लिहितो. ह्याला आपण कोणतं साईन म्हणतो, ह्याला आता हे ॲरो करून लिहितो. ठीक आहे, हे रॅडिकल साईन आहे. कोणतं साईन आहे, रॅडिकल साईन. कोणतं साईन आहे, रॅडिकल साईन. ठीक आहे, हे स्क्वेअर रूटचं रॅडिकल साईन आहे. बरोबर, हे सगळ्यांना कळेल, हे सगळ्यांना माहीत आहे. तर हे रॅडिकल साईन आहे. आता मला सांगा समजा स्क्वेअर रूट म्हणजे मला लिहायचं आहे, समजा एखाद्या संख्येचा स्क्वेअर रूट लिहायचा आहे, 2चा स्क्वेअर रूट लिहायचा असेल तर आपण काय लिहितो, 2 लिहितो. ठीक आहे, म्हणजे हा √2 म्हणतो याला, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो, म्हणजे 2 आहे, 2चा आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे. आता हे सोडवल्यानंतर काहीतरी याचं उत्तर येईल, हे सोडून द्या. ह्याचं काही म्हणजे आपण ह्याला सोडवायचा प्रश्न नाही, ह्याला समजून घ्यायचं, आपल्याला बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आहे तिथं. ह्याला सोडवायचं नाही किती येईल, 2चं जर स्क्वेअर रूट घेतलं तर किती येईल, ते प्रश्न नाही आहे आपला. ठीक आहे, म्हणजे हा 2चं स्क्वेअर रूट घेतलेलं आहे, पण ह्याला आपण वेगळ्या याच्यामध्ये लिहू शकतो का, ह्यालाच काय लिहू शकतो आपण. पहा, स्क्वेअर रूटचा अर्थ ह्याचा काय होतो, ह्याचाच अर्थ होतो 2च्या डोक्यावर 1/2 होतो. ठीक आहे, म्हणजे हा रॅशनल नंबर, हा काय 1/2 तुमचा रॅशनल नंबर आहे आणि हा 2चा इंडेक्स आहे, हा वरला 1/2 काय इंडेक्स आहे आणि हा 2 आहे तुमचा बेस. ठीक आहे, तर ह्यालाच तुम्ही असं लिहू शकता किंवा ह्यालाच तुम्ही काय लिहू शकता, ह्यालाच असे लिहू शकता. इथे लिहू तुम्ही, म्हणजे ॲक्च्युअली हे असं आहे. ठीक आहे, ॲक्च्युअली कसं आहे तुमचं स्क्वेअर रूटचा याचा अर्थ काय होतो, पहा ह्याचाच अर्थ इथं लिहतो मी, इकडून पुढे लिहितो. ह्याचा अर्थ काय होतो, हे जे 2 बेस आहे आणि 2च्या डोक्यावर 1/2 याचा अर्थ काय होतो, म्हणजे 2च्या आहे का नाही 2√2 हे असं होतं याचा अर्थ. ठीक आहे, पण आपण जेव्हा स्क्वेअर रूट घेतो तर हा 2 काय, ह्याचा अर्थ आणि ह्याचा तिन्हीचा अर्थ सेम आहे. ह्या तिघांचा पण अर्थ काय सेम आहे. परंतु तुम्ही बघितलं असाल मोस्टली आपण काय करतो, हे असं √2 मध्ये तुम्हाला दिसते. ठीक आहे, किंवा जास्तीत जास्त असं दिसते. तुम्ही कुठं असं जास्त करून बघितलं नसेल, रिअरली असं बघितलं असेल, रिअरली बघितलं असेल, कारण हे आपण लिहत नाही, कारण हे अंडरस्टूड आहे 2√2 हे, आणि ह्या सगळ्यांचा अर्थ काय आहे, सेम आहे. हा 2 आहे ना इथं याच्यामध्ये आहे. ठीक आहे, थोडंसं दिसत नसेल तर मी लिहितो इथं. ठीक आहे, ह्याच्यात ठीक आहे, म्हणजे हा 2 आहे ना मध्ये असला पाहिजे. ठीक आहे, ह्या याच्यामध्ये. तर हे कळलं असेल तुम्हाला. जसं की आता हे झालं तुमचं स्क्वेअर रूटच्या बाबतीत. ठीक आहे, आता क्युबिक रूट जर घ्यायचं असेल तर तुम्हाला एखाद्याला क्युबिक रूट आपण काय लिहितो, समजा क्युबिक रूट असं लिहितो. ठीक आहे, हे असं लिहितो. क्युबिक रूट कशाचं घ्या, 2चं क्युबिक रूट जर घेतलं तर तुम्ही. तर मला एक गोष्ट काय सांगायची आहे, पहा, म्हणजे हे जे आपण पॉवर आहे तिथं लक्ष द्या, इथं सांगतो मी तुम्हाला. जसे की तुमचा आता हे जे 2च्या डोक्यावर आता 2 घेऊ आपण, बेस काही घेऊ शकता असं काही नाही, बेस काही घेऊ शकता, तुमच्या मनावर बेस घेऊ शकता. हा 2चा पॉवर समजा 1/2 आहे, 2चा पॉवर तुमचा 1/3 आहे. एक बेस सेम घेतोय मी, त्याच्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. 2चा पॉवर तुमचा 1/4 आहे आणि 2चा पॉवर तुमचा काय आहे 1/5 आहे. एवढे नंबर घेतलो मी. ठीक आहे, म्हणजे 2चा इंडेक्स 1/2, 2चा इंडेक्स 1/3, 2चा इंडेक्स 1/4, 2चा इंडेक्स 1/5 आहे. तर ह्याला रिप्रेझेंट कसं करायचं, ह्याला जर लिहायचं असेल तर ह्याला, आता हे आपण नंबर्समध्ये लिहिले, ह्याला जर रॅडिकल साईनचा वापर करून लिहायचा असेल तर ह्याचा अर्थ काय, ह्याला कसं लिहू शकतो, ह्याला मी ह्याच्या खाली लिहितो. तर ह्यातला असं लिहू शकतो, हे मिळतो मी. तर ह्याला कसं लिहू शकतो आपण, तर 2√2 ह्याला कसं लिहू शकतो, 2√. हा जो आहे काय करायचं तुम्ही ह्याच्यामध्ये लिहायचा. ठीक आहे, हे थोडं मी वाढवतो. ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित लिहितो. तर ठीक आहे, हा 2√2 बरोबर आहे. ह्याला कसं लिहू शकतो पहा मी, तर ह्याला असं लिहायचं आहे, हा. ठीक आहे, हे कळते तुम्हाला. तर हे असं लिहायचं आहे, हा 2. त्याच्यानंतर इथं 4th पॉवर असेल, म्हणजे हा काय आहे, म्हणजे क्युबिक रूट आहे 2चं. हा स्क्वेअर रूट आहे, 2 आहे म्हणजे स्क्वेअर रूट. हा 2 असेल तर स्क्वेअर म्हणतो, 3 असेल तर क्यूब म्हणतो. त्याच्यानंतर 4th असेल तर 4th रूट. ह्याला कसं वाचायचं, 4th रूट आहे 2चा 4th रूट. त्याच्यानंतर हा तुमचा 5th रूट असेल. ठीक आहे, कितवा रूट असेल, 5th रूट असेल, 2चा 5th रूट. हे कळलं असेल तुम्हाला, हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे असंच ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ, म्हणजे ह्याचा अर्थ ह्या सगळ्यांचा अर्थ सेम आहे. ठीक आहे, सगळ्यांचा अर्थ काय आहे, सेम आहे. हे आणि हे सेम आहे, हे आणि हे सेम आहे, हे आणि हे सेम आहे, हे आणि हे सेम आहे. तुम्हाला जर कुठं दिसलं तर ह्याचा अर्थ दोघांचा सेम आहे. पण मला सांगा,
तुम्ही आता हे तुम्ही असं बघितलं असाल, हे बघितलं असाल, हे बघितलं असाल, हे बघितलं असाल, पण हे तुम्ही रेअरली बघता. कारण जास्त करून आपण स्क्वेअर रूट आहे ना, ह्याला तुम्ही असंही लिहू शकता. ह्याला काय लिहू शकता तुम्ही, अंडर रूटमध्ये 2 लिहू शकता. ह्याचा अर्थ आणि या तिघांचा अर्थ सेम आहे, पण तुम्हाला हे अशाच तसे दिसतील, असेच असतील. ठीक आहे, कारण हे आपण अंडरस्टूड केलेलं आहे की जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेतो तेव्हा इथं 2 असतो. हे अंडरस्टूड असते, आपण लिहित नाही. हे आपलं म्हणजे आपण इमॅजिन केलेलं असते, म्हणजे अंडरस्टूड केलेलं असते. ठीक आहे, ते सगळ्यांना माहीत आहे. तर हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, म्हणजे स्क्वेअर रूट असते म्हणजेच काय येतं, 2 असते. हे सगळ्यांना माहीत पाहिजे, हे आणि हे. पण आपल्याला जास्त वेळ लागते म्हणून आपण हा 2 काय आहे इथं लिहित नाही. जसं की एखादी पॉझिटिव्ह संख्या आहे, समजा आपण +1 तुम्ही +2 असं कधी लिहितो का आपण? ह्याच्या जागी 1 किंवा 2 लिहिलं. +1 आणि +2चा अर्थ 1 आणि म्हणजे +1चा अर्थ हेच आणि +2 म्हणजेच हे. म्हणजे आपण जसं लिहित नाही प्लसचं साईन, पण मायनस आलं तर लिहितो. तशाच प्रकारे आपण हे 2 स्क्वेअर रूट लिहिताना तर लिहित नाही. पण जेव्हा क्यूब रूट असते किंवा 4th रूट असते, 5th रूट असते, 6th रूट असते, म्हणजे क्यूब रूट किंवा त्यापेक्षा पुढे जात असेल तर ते आपल्याला लिहावं लागते सांगण्यासाठी. ठीक आहे, तर हे तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल. ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुमचं काय आहे, व्हेन द इंडेक्स काय असेल तुमचा रॅशनल नंबर असेल. हे तुमचे सगळे रॅशनल नंबर आहेत. इंडेक्स जेव्हा रॅशनल नंबर असेल तर आपण कशा प्रकारे त्याला लिहितो. तर हे कळलं असेल तर तुम्हाला आता हे सगळ्यांना कळलेलं आहे. जर मी क्यूब रूट ऑफ 125 काही एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला काही एक्झाम्पल घेतलं तर जास्तीत जास्त आणि याच्यावर काय होईल, क्लॅरिटी होईल. मी मिटून टाकतो. ठीक आहे, तर पहा, तर काय केलेलं आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहेत तिथं. ठीक आहे, काही एक्झाम्पल तुम्हाला कळला म्हणून पहा. तर पहिलं एक्झाम्पल काय, क्यूब रूट ऑफ 125 आपण रिटर्न फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे का ना, थेरीमध्ये लिहिलं आहे. तर काय आहे क्यूब रूट ऑफ 125, याचा अर्थ काय, क्यूब रूट ऑफ 125 ह्यालाच आपण काय लिहू शकतो, याच्या पुढंच लिहू तुम्ही. क्यूब रूट ऑफ 125 म्हणजे 125 आहे का नाही, 125च्या डोक्यावर 1/3 हे जे क्यूब रूट झालं म्हणजे 1/3 क्यूब रूट ऑफ 125 हे. ठीक आहे, तुम्ही असं रेअरली बघितलं असेल. आपण क्यूब रूट ऑफ 125 जनरली कसं लिहू शकतो, लिहतो आपण पहा, हा क्यूब रूट आहे का नाही, क्यूबमध्ये हा 3 आणि त्याच्यानंतर 125 हा क्यूब रूटमध्ये लिहितो. ठीक आहे, म्हणजे हे आणि हे सेमच आहे. ठीक आहे, क्यूब रूट ऑफ 125 वाचताना आपण क्यूब रूट ऑफ 125 बरोबर आहे. क्यूब रूट ऑफ 125 म्हणजे क्यूब रूट घेतलेलं आहे कशाचं, 125चं. ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ सेमच आहे. ठीक आहे, बरोबर आहे. हे असंही लिहू शकता तुम्ही, याला असंही लिहू शकता आणि थेरीमध्ये असं लिहिलं आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन काय, आता 6th रूट ऑफ 729, 6th रूट ऑफ 729. तर ह्याचा अर्थ काय होतो पहा, हे अशा फॉर्ममध्ये काय येईल, आता 729 नंबर आला आणि 729चा कितवा रूट आहे, 6th रूट ऑफ 729. तर 6th रूट म्हणजे 1/6 मध्ये लिहायचं. ठीक आहे, ह्यालाच काय लिहू शकता, ह्यालाच लिहायचं असेल तर ह्याचा आणि ह्याचा अर्थ सेमच आहे. मग ह्याला 6 असेल इथे आणि हा 729 हा मध्ये बेस तुमचा इथे असेल. ठीक आहे, हा बेस आहे तुमचा आणि हा रॅशनल नंबर आहे 1/6, 6th रूट आहे. ठीक आहे, हे कळलं असेल. म्हणजे हा इंडेक्स आहे 1/6 काय इंडेक्स आहे तुमचा, हा इंडेक्स इथे लिहितो आपण. तर हे कळलं असेल तुम्हाला, म्हणजे ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ सेमच आहे. आता हे आपण थेरीमध्ये होते 2, आता हा काय आहे, हा याच्यामध्ये दिलेला आहे, नंबरमध्ये दिलेला आहे. आता ह्याला लिहायचं तर कसं लिहू शकता तुम्ही, 576चा आहे का नाही, इंडेक्स काय 1/7 आहे. 576चा 1/7 काय इंडेक्स आहे. तर आपण याला थेरीमध्ये बी लिहू शकतो. जर मी याला जर थेरीमध्ये लिहायचं म्हणलं तर काय लिहू शकतो आपण, हा जसं आपण हे आणि हे पहा, हे जसं आहे तसंच, म्हणजे ह्याला आपण असं लिहिलं तर ह्याला म्हणजे हे दिलेलं आहे इथं, म्हणजे हे नंबर वेगळा आहे, फक्त ह्याला आपण असं लिहायचं. तर आता 6th रूट होता बरोबर. आता इथं काय असेल तुमचा 7th, किती रूट असेल, 7th रूट ऑफ 7th रूट ऑफ कशाचं असेल, 576 7th रूट ऑफ 576. किंवा यालाच तुम्ही काय लिहू शकता, कसं लिहू शकता यालाच म्हणजे 7 लिहू शकता आणि हा 576 ह्याच्यामध्ये लिहायचा. ठीक आहे, ह्याचा अर्थ ह्याचा अर्थ ह्याचा अर्थ सेम आहेत. प्रत्येक आपण हे 3 प्रकारे लिहित आहे. ठीक आहे, तर ह्याला काय लिहू शकता पहा, तर ह्याला पहा, तर हा काय असेल तुमचा इथं 7th रूट होता. तर आता इथं 7th होता तर 10 आहे, 10th रूट असेल, कितवा रूट असेल, 10th रूट ऑफ हा 576 होता, तर इथं 800 आहे, तर 800. ठीक आहे, आता यालाच पुन्हा अशा प्रकारे ह्याला जसं लिहिलं आपण ह्याला कसं लिहू शकतो, तर हा 10th असेल इथं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हा तुमचा नंबर 800 जो आहे तो इथं मध्ये लिहून टाकायचा. ठीक आहे, हे कळले तुम्हाला.
म्हणजे ह्याचा अर्थ सेम आहे. तर हे अशा प्रकारचे एक्झाम्पल वगैरे कळलं असेल तुम्हाला. जेव्हा इंडेक्स तुमचा काय असेल रॅशनल नंबर आला तर त्याला कसं रिप्रेझेंट करायचं काय नाही, त्याचा मिनिंग काय आहे, हे एकदम बेसिक गोष्टी होत्या. आणि या बेसिक गोष्टी माहीत असल्या तर तुमचे कॅल्क्युलेशन वगैरे एकदम पक्के होतील आणि तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकता, फास्ट गणितं सोडू शकता. पहा, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की काही लोकांना आहे का नाही 1 तास अभ्यास करतात पण त्यांचा अभ्यास खूप होतो 1 तासामध्ये, आणि काही लोक 2-3 तास अभ्यास करतात पण त्यांनी 2-3 तास अभ्यास केले. एक पोरगा 2-3 तास अभ्यास करतो आणि एक पोरगा 1 तास अभ्यास करतो, दोघांचा इक्वल अभ्यास होतो. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे फॅक्टर भरपूर सारे असू शकतात, कोणाची जास्त बुद्धिमत्ता असेल, कोणाची कमी असेल. पण त्या व्यतिरिक्त दुसरा एक फॅक्टर काय असेल, पहा बेसिक गोष्टी. ज्यांच्या ह्या बेसिक गोष्टी क्लिअर असतात, ज्यांना ह्या बेसिक गोष्टी माहीत असतात, त्यांना लवकर लक्षात येते, लवकर समजतात. त्याच्यामुळे ह्या अशा बेसिक गोष्टी करायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जर ह्या बेसिक गोष्टीचा अभ्यास केला 8 क्लासला 9 क्लासचा किंवा याच्या अगोदर पण केला असेल, तर तुम्ही जर 10th ला गेला तर तुम्ही कमी वेळामध्ये तुमचा काय होईल, जास्तीत जास्त अभ्यास होईल, तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट होईल, तुमचे अंडरस्टँडिंग वाढेल, तुमचा वेळ कमी लागेल कोणती गोष्ट समजण्यासाठी, ठीक आहे. आणि तुम्ही जास्तीत जास्त हुशार होसाल आणि जास्तीत जास्त तुम्हाला गणितामध्ये मार्क्स नक्कीच मिळतील. तर आपण काय करूया, तर प्रॅक्टिस सेट 3.1 बघूया, ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 बघूया. तर चालते. पहा, तर आपण आता प्रॅक्टिस सेट 3.1 पाहतोय. काय करतोय, प्रॅक्टिस सेट 3.1 पाहतोय, ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन काय आहे तुमचा, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. आणि आपण सगळे गणित एकदम डिटेलमध्ये घेतोय आणि सगळे प्रॅक्टिस सेटचे सगळे गणित सोडवते, कारण आपलं ह्या मागचा एकच उद्देश आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका, डाऊट काहीही राहू नको आणि तुम्ही जास्तीत जास्त हुशार हो, ठीक आहे. हेच ह्या मागचा आमचा उद्देश आहे. आणि तुमचं जर ध्येय असेल CET किंवा JEE द्यायचं, तर तुम्ही जर ह्या गोष्टी जर तुमच्या पक्क्या असतील तर तुमचं IITला वगैरे सिलेक्शन होण्यासाठी किंवा इंजिनिअरिंग वगैरे चांगल्या कॉलेजमध्ये करायचं असेल तर ते नक्कीच पूर्ण होईल. त्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही दुसऱ्या एक्झाम स्कॉलरशिपच्या देत असाल किंवा ऑलिम्पियाडच्या एक्झाम देत असाल तर त्या पण तुम्ही इझिली क्रॅक करू शकता, हे जर एकदम व्यवस्थित बेसिक गोष्टी क्लिअर केल्या तर. पहा, तर तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1 पाहतोय. तर पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. तर इंडेक्स फॉर्ममध्ये हे करायचं. इंडेक्स फॉर्ममध्ये पहा, तुम्हाला माहीत आहे, आता समजा 3 आहे, 3चा पॉवर समजा 4 आहे, ठीक आहे. हा तुमचा इंडेक्स असतो, ठीक आहे. हा इंडेक्स असतो आणि हा तुमचा असतो बेस. तर इंडेक्स फॉर्ममध्ये तुम्हाला एक्सप्रेस करायचं आहे. तर हा 4 जो आहे इंडेक्स तुमचा कसा नंबर होता, इंटीजर आहे, इंटीजर म्हणतो आपण याला. आणि तुमचा रॅशनल नंबर काय असतो, म्हणजे 1/2 असेल, म्हणजे 3चा पॉवर समजा 3चा पॉवर 1/2 असेल तर हा रॅशनल नंबर आहे. 3चा पॉवर समजा 1/3 असलं तर हा पण रॅशनल नंबर आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हे इंडेक्स फॉर्ममध्ये हे करायचं, एक्सप्रेस करायचं. तर लक्ष द्या आता, ठीक आहे. इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं. तर 5th रूट ऑफ 13. तर ह्याचा आन्सर काय करतो मी याच्या पुढंच लिहितो, ठीक आहे. तुम्ही वहीमध्ये असं आन्सर क्वेश्चन लिहा आणि आन्सर म्हणून लिहत चला, पण मी याच्या पुढंच लिहितो, ठीक आहे. तर 5th रूट ऑफ 13, 5th रूट ऑफ 13. तर 5th रूट ऑफ 13 याचा अर्थ काय होतो पहा, आता इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं. ह्याला आपण का 5th रूट ऑफ 13. तर याला कसं लिहू शकता तुम्ही, 13 आहे, 13च्या डोक्यावर 1/5, ठीक आहे. हे झालं तुमचं 5th रूट ऑफ 13. हे कळलं असेल तुम्हाला सगळ्यांना. 5th रूट ऑफ 13. हा काही ब्रॅकेट टाकलं तरी चालते, नाही ब्रॅकेट टाकलं तरी चालते. तुम्ही ब्रॅकेट टाकलं तरी काय हरकत नाही किंवा ब्रॅकेट नाही टाकलं तरी काय हरकत नाही. म्हणजे जर असं जरी लिहिल्या तुम्ही 1/5 तरी काय फरक पडत नाही, ठीक आहे. थोडं मी व्यवस्थित लिहितो, पहा. तर 1/5, ठीक आहे. असं जरी लिहिलं तर काय हरकत नाही. थोडं ब्रॅकेट टाकलं तर थोडं व्यवस्थित वाटते. हा थोडंसं गिचिड होऊ शकते. आणि काही लोक असं काय करतात, आता हा 1/3 आहे आणि 5 इथंच लिहून टाकतात, मग तसं वाटते तुम्हाला 135च्या डोक्यावर 1 आहे पॉवर, म्हणजे 135चा अर्थ होतो त्याचा, ठीक आहे. तर त्याच्यामुळे थोडं ब्रॅकेट टाका तुम्ही. ब्रॅकेट टाकल्यावर तुम्हाला ह्याचा अर्थ आणि ह्याचा अर्थ सेम असेल. ब्रॅकेट टाकलं तर थोडं तुम्हाला सुटसुटीत वाटेल, व्यवस्थित वाटेल, ठीक आहे. ह्याला तुम्ही असंही लिहू शकता. ह्याचाच अर्थ काय होतो पहा, तुमचा हा 5 आहे आणि हा 13. पण तुम्हाला परीक्षेमध्ये कसं हे एवढंच लिहायचं, आन्सर सांगितले. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्ममध्ये हा इंडेक्स फॉर्म झालेला आहे. आणि हे जे आहे तुमचं हे काय आहे, रॅडिकल साईन आहे. रॅडिकल साईनमध्ये जर लिहा म्हणलं, रॅडिकल साईनच्या फॉर्मॅटमध्ये हे रॅडिकल साईन आहे तुमचं. तर रॅडिकल साईनचा यूज करायला सांगितलं आहे, पण मी तुमच्यासाठी हे पण लिहून देतो आहे. पण आन्सर तुमचं हे एवढंच आहे, आन्सर तुमचं एवढंच आहे. याला आपण असे लिहू शकतो, ठीक आहे. हे कळलं असेल तुमचं. पुढं पहा, हा 6th रूट ऑफ 9. 6th रूट ऑफ 9 म्हणजे हा 9 बेस आहे तुमचा आणि हा 6th रूट झाला, ठीक आहे. ह्याला असं लिहू शकतो. ह्याला जर लिहायचं ह्या फॉर्मॅटमध्ये काय असते तुमचं
सिक्स्थ रूट ऑफ 9 हे असं आहे. तुम्हाला हे लिहायचंच नाही इकडलं, मी तुम्हाला समजण्यासाठी ह्याला असे लिहू शकतो सांगायला फक्त. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 256. स्क्वेअर रूट ऑफ 256 तर कसं लिहायचं तुम्हाला, 256 हा तुमचा बेस आहे आणि त्याचा पॉवर म्हणजे इंडेक्स काय तुमचा 1/2. ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही 2 आणि ह्या ब्रॅकेटमध्ये ह्याच्यामध्ये रॅडिकल साईनमध्ये काय असेल 256. ह्यालाच तुम्ही असं लिहू शकता, डायरेक्टली 256 बी लिहू शकता. ठीक आहे, हे स्क्वेअर रूटचं साईन आपण लिहत नाही, हे तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेलं आहे. हे फक्त एवढंच लिहायचं, तुमचं आन्सर हेच आहे. हे बाकीचं एक्स्ट्रा मी तुम्हाला समजण्यासाठी लिहून दाखवते, कारण तुम्हाला हे पण लिहायला यावं. ठीक आहे, तर क्यूब रूट ऑफ 17. क्यूब रूट ऑफ 17 कसं लिहितो आपण, 17 आहे आणि 17चा क्यूब रूट म्हणजे 17च्या डोक्यावर 1/3. ह्यालाच आपण असंही लिहू शकतो. ठीक आहे, क्यूब रूट ऑफ 17 बरोबर. पुढं पहा 8 रूट ऑफ 100. 8 रूट ऑफ 100 काय असणार आहे, 100 हा बेस आहे तुमचा आणि इंडेक्स काय आहे तुमचा 1/8. ठीक आहे, ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही 8 आहे का नाही रूट ऑफ 100 असे लिहू शकता. हे लिहायचं नाही, फक्त हे लिहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये फक्त इथपर्यंतच विचारलेलं आहे, एवढंच लिहायला सांगितलं आहे. मी तुम्हाला हे एक्स्ट्रा लिहून देतो आहे. 7th रूट ऑफ 30. 7th रूट ऑफ 30 म्हणजे हा 30 आहे तुमचा आणि त्याच्या डोक्यावर तुमचा 1/7 आहे. ठीक आहे, 1/7. 30 बेस आहे आणि हा 1/7 आहे. त्याच्यानंतर आता हे तुमचं हे झालेलं आहे. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. तर तुम्ही काय करा, 2-4 अशा प्रकारचे एक्झाम्पल वगैरे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर तुम्हाला काय करतो पहा, ठीक आहे, तुम्ही आता मनानं करू शकता प्रॅक्टिस वगैरे. 7च्या जागी तर तुम्ही काहीतरी दुसरा नंबर घ्या, 9th रूट ऑफ 30 घ्या, 9th रूट ऑफ 30, 11th रूट ऑफ 100 असे काही एक्झाम्पल घ्या आणि त्याची काय करा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यानंतर आपण बघूया सेकंड क्वेश्चन याच्यामधला. पहा आता सेकंड क्वेश्चन पाहतोय, प्रॅक्टिस सेट 3.1 मधलं तुमचं सेकंड क्वेश्चन आहे. का आहे, राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ ए इन इच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. nth रूट ऑफ ए म्हणजे आपल्याला आता मागच्या वेळेस जे मागच्या फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलं त्याच्या उलटं लिहायचं आहे आपल्याला. तर मागच्या क्वेश्चनमध्ये आपण असं लिहिलं म्हणजे पाहिलं होतं, आता असं लिहिलं होतं ह्याच्या उलटं. मागचा म्हणजे जसा क्वेश्चन दिला होता आपल्याला, क्वेश्चन दिला होता त्याचं आन्सर काढलं होतं. तर आता आन्सर म्हणजे मागच्या क्वेश्चनमध्ये जे आन्सर होतं आता ते क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये लिहायचं. पहा सरळ पहा, तर कन्फ्युजन होत असेल तर कसं लिहायचं. पहा आता 81 हा बेस आहे तुमचा आणि 1/4 हा रॅशनल नंबर तुमचा इंडेक्स आहे. तर ह्याला काय लिहू शकतो आपण, आहे का नाही, म्हणजे 4th रूट ऑफ 81. हे काय आहे 4th रूट ऑफ 81. हे काय आहे तुमचं 4th रूट ऑफ 81 आहे. ठीक आहे, हे इथपर्यंत कळलं तुम्हाला 4th रूट ऑफ 81. हे तुमचं काय आहे म्हणजे ह्याला सेकंड रूट पण म्हणू शकता, स्क्वेअर रूट पण म्हणू शकता. सेकंड रूट ऑफ 49, 5th रूट ऑफ 15, 9th रूट ऑफ 512, 19th रूट ऑफ तुमचा 100 आणि 7th रूट ऑफ 6. तर ठीक आहे, आता लिहू 1 by 1. आपलं तुमचं काय आहे हे 4th रूट ऑफ 81. कसं लिहायचं याला 4th आहे का नाही 4th रूट ऑफ 81. 4th रूट ऑफ 81. 81चा कितवा रूट आहे 4 इथं आहे म्हणून 4th रूट ऑफ 81. ठीक आहे, ह्याला काय लिहू शकतो आपण, पहा हे स्क्वेअर रूट लिहू शकता किंवा सेकंड. पहा तर स्क्वेअर म्हणतो आपण तर स्क्वेअर लिहा. ठीक आहे, सेकंड रूट ऑफ म्हणू शकतो किंवा स्क्वेअर रूट. तर मी लिहितो स्क्वेअर रूट ऑफ 49. स्क्वेअर रूट ऑफ 49. फक्त आपण इथं बदलतो, रूट ऑफ तर सेम असेल, फक्त इथं नंबर 4 असेल 4, 2 असेल तर स्क्वेअर लिहितो, 3 असेल तर क्यूब लिहितो. ठीक आहे, आता 5th रूट काय असणार आहे तुमचं 5th आहे का नाही 5th रूट ऑफ 15. 5th रूट ऑफ 15. त्याच्यानंतर तुमचं काय असणार आहे हे 9 आहे का नाही 9th रूट ऑफ तुमचं काय असणार आहे 512. 9th रूट ऑफ तुमचं 512. त्याच्यानंतर तुमचं काय असणार आहे हे 19th रूट ऑफ 100 आणि 7th रूट ऑफ 6. हे तुम्ही दोन काय करा, हे दोन तुम्हाला लिहायचे. हे दोन म्हणजे हा आणि हा तुम्ही काय करा लिहायचं आहे. ठीक आहे, तर हे दोन लिहा. तर अशा प्रकारे हे तुम्हाला होमवर्कमध्ये आहे. तर हे दोन काय करायचे तुम्ही हे दोन होमवर्कमध्ये सोडवा आणि आन्सर काय करा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आन्सर कमेंट करा. तर अशा प्रकारे हा तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1 काय होतो इथं संपतोय. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट 3.1 संपतोय. तर ह्याच्यानंतरचा जो भाग आहे आपण काय करूया नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया.
जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा। आणि तुम्हाला जर आमच्या लेक्चरचा जर फायदा होत असेल तर कमीत कमी तुमच्या एका मित्राला हे चॅनल म्हणजे हे व्हिडिओ लेक्चर चॅनल सगळं काय करा, शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करण्यासाठी आवर्जून सांगा। ठीक आहे, व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। थँक्यू।